तर मुलांनो, आज आपण भूगोल या विषयाचे 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये म्हणजेच 2024 आणि 25 या परीक्षेमध्ये अति महत्त्वाचे प्रश्न कुठले ते पाहणार आहेत. आणि मला वाटतंय की तुम्ही जर हे सगळे प्रश्न केले तर बोर्डाच्या परीक्षेत 40 पैकी 38 मार्काचे प्रश्न हे येऊ शकतात. तर तुम्हाला हे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. आणि तुम्ही बोर्डाची कुठलीही प्रश्नपत्रिका जरी बघितली तरी त्यामध्ये हे सगळे प्रश्न आलेले असतील. त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये भूगोलामध्ये खूप चांगले गुण म्हणजे आउट ऑफ मार्क जर मिळवायचे असतील, 40 पैकी 40 गुण मिळवायचे असतील तर हे प्रश्न तुम्हाला 100% करायचे आहे. तर हा पहिला धडा आहे ज्याचं नाव आहे क्षेत्रभेट आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न कुठले असू शकतात. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे. क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचं व्यवस्थापन कसं कराल. दुसरा आहे क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल. आणि तिसरा आहे क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. तर हे 3 प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे या धड्यामधले जर कुठले 3 प्रश्न महत्त्वाचे करायचे असतील तर तुम्हाला हे 3 प्रश्न महत्त्वाचे करायचे. त्यानंतर हा दुसरा धडा आहे स्थान आणि विस्तार. तर योग्य की अयोग्य तुम्ही सहज लिहू शकता, तर ते तुम्ही करायचे आहेत याच्यामधले. तर प्रश्न क्रमांक 2 आहे थोडक्यात उत्तरं लिहा आणि त्याच्यामधला महत्त्वाचा प्रश्न आपल्याला करायचे 1. स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे भारत आणि ब्राझील या दोन्ही स्थानांसंदर्भातील वेगळ्या गोष्टी सांगा. हे 2च प्रश्न या दुसऱ्या धड्यामध्ये करायचे तुम्हाला. स्थान आणि विस्तार फार महत्त्वाचे आणि आला तर या दोघांमधला एक प्रश्न येईल. हे योग्य की अयोग्य आहे आणि अचूक पर्याय म्हणून जो आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक तर ते आहे इंदिरा पॉईंट. तर हे गाळ्याला जागा तुम्ही करू शकता किंवा योग्य अयोग्य तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने हे 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत या धड्यामधले तुम्हाला ते करायचे आहेत. तर इथे जर आपण पाहिलं तर हा तिसरा धडा आहे आणि हा आहे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली. तर याच्यामध्ये हे पहिले जे अचूक पर्याय निवडा तर तुम्ही सहज करू शकता. आपण सुरुवात करू क्वेश्चन नंबर 2 पासून. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला हा करायचे. दुसरा आ, भारतामध्ये नद्यांचं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात. हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे जो तुम्हाला करायचा आहे. दुसरा आहे भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य कोणती. आणि तिसरा तुम्हाला करायचे पेंटॅनल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची काय कारणे असतात. हे 3 प्रश्न महत्त्वाचे ते तुम्हाला करायचे त्याच्यामध्ये. त्यानंतर आहे टिप लिहा. तर यामध्ये कुठलं केलं पाहिजे बघा. सगळ्यात महत्त्वाचं आहे अजस्र कडा. दुसरा आहे भारतीय द्वीपकल्पीय विभाग आणि तिसरा आहे हिमालय. हे 3 फार महत्त्वाचे ते तुम्हाला पहिल्यांदा करायचे. त्यानंतर भौगोलिक कारण द्या. आता भौगोलिक कारणांमध्ये पहिला आपल्याला करायचे ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत. त्यानंतर दुसरा आपल्याला हा करायचे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. आणि तिसरा आपल्याला करायचे ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. मित्रांनो, ह्या गोष्टी फार महत्त्वाचे. ते प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये या प्रश्नांपैकीच प्रश्न असतील. तुम्हाला हे प्रश्न जे आपण टिक मार्क करतोय ते खूप चांगल्या पद्धतीने करायचे. हा चौथा जो धडा आहे भूगोलामधील तो आहे हवामान. तर तुम्हाला ही चुकी बरोबर दिलेली आहे तर ती तुम्ही सहज भरू शकता आणि ती भौगोलिक कारणं आहेत ती सुरू होतात. तर प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारण लिहा. तर तुम्हाला हे दुसरं करायचे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. त्यानंतर तुम्ही इकडे जर आले तर इकडे आपण करणार आहे चौथा ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळी कमी प्रमाणात होतात. हा फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर मेनास शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. हे 3 महत्त्वाचे आहेत. एक पाहिलं आपण ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. त्यानंतर आपण पाहतो हा महत्त्वाचा ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात आणि मेनास शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होतो. तुम्हाला हा करायचा असेल तर 50% तुम्ही करू शकता. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तर लिहा. तर हा दुसरा करायचे भारताच्या हवामानातील हिंदी महासागर आणि हिमालयाचं महत्त्व स्पष्ट करा. हा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. तर हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 2 तुम्हाला 100% क्लिअर करायचे आहेत. आणि जर एक्स्ट्रा एखाद्या विद्यार्थ्याला करायचं असेल तर 50%मध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल स्पष्ट सांगा. अशा पद्धतीने तुम्ही. त्यानंतर हा 5वा धडा आहे नैसर्गिक वनसंपत्ती आणि प्राणी. त्याच्यामधले कुठले कुठले प्रश्न करायचे तर थोडक्यात उत्तरं द्या म्हणून आहे. त्याच्यामधला हा तिसरा करायचा आपल्याला ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यानंतर आपल्याला करायचे
ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणं कोणती? आणि तिसरा तुम्हाला करायचे, भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला? हे 3 प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. त्यानंतर भौगोलिक कारणांमधले महत्त्वाचे प्रश्न कुठले? तर हा तिसरा करायचे आहे तुम्हाला. ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. त्यानंतर करायचे, भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आणि त्यानंतर तुम्ही करणार, भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी आणि वनसंवर्धनाची गरज आहे. हे 6 प्रश्न या धड्यामधले खूप त्यानंतर हा जो धडा आहे 6वा तो आहे लोकसंख्या. तर त्याच्यामधले आपल्याला 5 प्रश्न करायचे फार महत्त्वाचे. खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. त्यात हे दोन्ही तुम्हाला करायचे. भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य आणि फरक. आणि लोकसंख्या आणि तर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. लोकसंख्या वितरण व हवामान यांचा सहसंबंध देऊन उदाहरणे स्पष्ट करा. ठीक आहे. भौगोलिक कारण कुठलं केलं पाहिजे? तर हा आहे लोकसंख्या हे एक महत्त्वाचं संसाधन आहे, फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथा तुम्हाला करायचे, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. आणि याच्यातला 5वा महत्त्वाचा आहे, गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचं वितरण दाट आहे. या धड्यामधले तुम्ही हे 5 प्रश्न फार महत्त्वाचे आहेत आणि याच्यामधलाच प्रश्न बोर्डाच्या एक्झाममध्ये. त्यानंतर हा 7वा धडा आहे मानवी वस्ती. तर याच्यामधला प्रश्न आहे भौगोलिक कारणे. हे जर अचूक पर्याय तुम्ही सर्च करू शकता, त्यामुळे हे मी देत नाही. भौगोलिक कारणे यामधला सगळ्यात महत्त्वाचा पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीला चालना देणारा प्रमुख घटक. त्यानंतर तिसरा करायचे, भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. आणि चौथा याच्यातला करायचे, ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. हे 3 भौगोलिक कारणे याच्यामध्ये महत्त्वाचे. थोडक्यात उत्तरं द्या. यामध्ये आपल्याला हा प्रश्न पहिला आहे तो 50% येऊ शकतो. तो एक्स्ट्रा करायचा असेल तर करू शकता, पण हा महत्त्वाचा आहे. गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांच्यातील मानवी वस्त्यांतील फरक स्पष्ट करा. हे 5 प्रश्न या धड्यामध्ये सुद्धा. 8वा धडा आहे, त्यामधले आपल्याला प्रश्न कुठले करायचे? तर अर्थव्यवस्था आणि व्यवसाय म्हणून आहे. तर हा पहिला प्रश्न करायचा तुम्हाला, ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे? त्यानंतर कारणे द्यामधले हे दोन्ही करायचे. एकूण 3च प्रश्न करायचे. ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे आणि ब्राझील आणि भारतामधील मिश्र अर्थव्यवस्था फार महत्त्वाचा आहे. हे 3 प्रश्न या 8व्या धड्यामधले. त्यानंतर हा 9वा धडा आहे, त्यामध्ये थोडक्यात उत्तरे द्यामधलं पहिलं तुम्हाला करायचे, ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात? आणि त्यानंतर हा दुसरा करायचे, त्याच्यामधला ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाचा विकासात कोणत्या अडचणी आहेत? हे 2 महत्त्वाचे आहेत. त्यानंतर इथे जर पाहिलं तुम्ही भौगोलिक कारणांमध्ये आपण काय करू शकतो, तर पहिला महत्त्वाचा आहे, ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. दुसरा पण महत्त्वाचा आहे, ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही. हा दुसरा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुम्ही तिसरा पण करू शकता, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झाले आहेत. हे 3 तुम्हाला याच्यामधले करायचे आहेत, महत्त्वाचे आहे. फरक स्पष्ट करामध्ये ब्राझील भारतीय प्रमाणवेळ आणि ब्राझीलची प्रमाणवेळ, आणि दुसरं तुम्ही ॲमेझॉन आणि गंगा नदीची जलवाहतूक, हे 2 टॉपिक करू शकता याच्यामधले. आणि टिप द्यामध्ये आधुनिक संदेशवन आणि प्रमाणवेळेची उपयुक्तता आहे. तर हे 2 करायचे. तर अशा पद्धतीने मुलांना आपण 10वीच्या भूगोल या विषयासाठी बोर्डामध्ये कुठले प्रश्न येऊ शकतात त्याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आणि मला वाटतं आहे की 40पैकी जर नकाशे हे ते पकडून हे प्रश्न जे आहे हे येण्याची शक्यता बोर्डामध्ये 100% आहे. याच्यामधलेच प्रश्न येतील. तुम्ही या प्रश्नांची व्यवस्थित तयारी करा.